AI तंत्रज्ञानाच्या गैरवापराने मुख्यमंत्र्यांची बदनामी, आमदार अनुप अग्रवाल यांनी दाखल केला गुन्हा। धुळ्याचा राजा हिंदू एकता गणेशोत्सव समितीच्या आरासचं मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन। खेळीमेळीच्या वातावरणात योगेश्वर नागरी सहकारी पतपेढीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न। आणि प्राचार्य रवींद्र निंबा पाटील यांचा सेवापूर्ती व स्नेहमिलन सोहळा, मान्यवरांकडून सत्कार। AI या तंत्रज्ञानाचा गैरवापर करून मुख्यमंत्री व त्यांची पत्नी यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आला। इंस्टाग्राम अकाउंटवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पत्नीसह व्हायरल झालेला व्हिडिओ आक्षेपार्ह आहे। ही बाब लक्षात येताच सायबर पोलीस ठाण्यात धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी फिर्याद दाखल केली। त्यानुसार माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार तात्काळ गुन्हा दाखल झाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बदनामी करण्याचा उद्देश यातून स्पष्टपणे समोर आला। धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल हे त्यांच्या घरी असताना ही आक्षेपार्ह बाब त्यांच्या लक्षात आली। त्यांनी तातडीने ही बाब धुळे सायबर पोलिसांना कळविली आणि फिर्याद दाखल केली। त्यानुसार इंस्टाग्राम या समाज माध्यमावर आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली। घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक पाटील करीत असल्याची माहिती आमदार अनुप अग्रवाल यांनी यावेळी दिली। परवा इंस्टाग्राम चेक करत असताना आमचे महाराष्ट्राचे आपले सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आणि माझे सर्वस्व त्यांच्या धर्मपत्नी माझे आईसाहेब यांच्या एक अश्लील व्हिडिओ त्या ठिकाणी पोस्ट करण्यात आला होता। त्याच्या विरोधात मी ताबडतोब SP साहेबांना फोन करून त्या ठिकाणी मी गुन्हा दाखल केलेला आहे। आणि असे व्हिडिओ एखाद्या प्रतिष्ठित माणसाचं जे या महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहे, ज्यांच्या चरित्र्यावर, ज्यांच्या पूर्ण आजपर्यंतच्या आयुष्यावर कोणी एक डाग लावू शकला नाही, अशा माणसाच्या विरोधातलं असं कृत्य आणि असे व्हिडिओ पोस्ट करणाऱ्याला आम्ही सोडणार नाही। आणि SP साहेबांना मी विनंती केली का त्यांना ताबडतोब अटक करावी। त्यांचं शोध मोहीम चालू आहे। सायबरकडनं तो विषय पुढं नेण्यात आलेला आहे आणि लवकरच ते आरोपी धरले जातील आणि त्यांना कडक शिक्षा व्हावी हीच मी मागणी करेल। आणि जर ते धुळ्याचे असतील तर त्यांची गय केली जाणार। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। धुळे शहरातील गल्ली क्रमांक 5 हिंदू एकता गणेशोत्सव समितीतर्फे साकारण्यात आलेल्या धुळ्याचा राजा गणेशाची आरती व भव्य आरासचं उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आलं। याप्रसंगी माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप करपे, प्रतिभा चौधरी, महेश मिस्त्री, जोसेफ मलबारी, विजय पाच्छापूरकर, सुनील वाघ, अमित पवार, यशवंत येवलेकर, कमलाकर पाटील, सुमित पवार, युवराज बोरसे, किशोर चौधरी, बबनराव चौधरी, कुमार मराठे, निशा चौबे, शिरीष शर्मा यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। समितीचे संस्थापक अध्यक्ष हिरामन गवळी, अध्यक्ष अनिल थोरात, उपाध्यक्ष राजेश शहा, आकाश मराठे, भूषण गवळी, सागर लाड, पवन गवळी, विशाल तांबट, भूषण जोशी, यशवंत चौधरी, संजय लोहार, विकास जगताप, राजेश पवार आदींनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। मोदी है तो मुमकिन है आणि म्हणून अमेरिकेला सर्वच प्रकारचा धडा देण्यासाठी आपण स्वदेशीचा वापर करा, स्वदेशीचा वापर करा, हे हा देखावा हिंदू एकता गणेश मंडळाने सादर केलेला आहे। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। योगेश्वर नागरी सहकारी पतपेढी धुळ्याची वार्षिक सर्वसाधारण सभा धुळे शहरातील गल्ली क्रमांक 4 मधील संस्थेच्या इमारतीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। सभेच्या सुरुवातीला मागील सभेचं इतिवृत्त वाचून कायम करण्यात आलं। त्यानंतर वार्षिक नफा तोटा पत्रक, ताळेबंद पत्रक स्वीकृत करण्यात आलं। संचालक मंडळाने तयार केलेल्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली। तसेच सभेच्या अजेंड्यावरील इतर विषयांवर चर्चा करून मंजुरी देण्यात आली।
सभेला सभापती नितीन केले, उपसभापती दिलीप पाखरे, संचालक प्रदीप अमृते, संजय खुडे, पवन खानकरी, सुरेश सोंजे, प्रवीण येवले, दिलीप माकडे, रवींद्र भोकरे, प्रशांत वारुडकर, संजय पाटील, किशोर गर्दे, आशालता बागले, वंदना लोखंडे, साधना अमृते यांच्यासह सभासद उपस्थित होते. आमच्या नवीन संचालक मंडळाची आजच्या स्पर्धात्मक काळात पतसंस्था चालवणे म्हणजे अत्यंत चिकणीची व कसरतीची आहे. सरकारच्या काही कडक धोरणामुळे व वारंवार बदलत्या धोरणामुळे पतसंस्था खडतर वाटचाल करते. ज्या संस्था भरभक्कम स्थितीत आहेत त्याच आजतक धोरण आहे. आपली पतसंस्था त्यातीलच एक आहे. आपल्या पतसंस्था या स्वतःच्या स्वमार्गीच्या इमारतीमध्ये उभ्या आहेत. ही फार मोठी जमेची बाजू आहे. मागील आर्थिक वर्षाची आपल्या संस्थेची आर्थिक परिस्थिती आपण जाणून घेऊया. आम्ही संचालकांनी संस्थेचा कारभार हाती घेतला त्या आर्थिक वर्ष 2023 अखेरपासून 2025 अखेर वर्षापर्यंतची आर्थिक परिस्थिती आपणासमोर आम्ही संचालकांना मांडत आहोत. ठेवी 31/3/2000 अखेर ठेवी 34,90,00,000 होत्या. त्या दिनांक 31/3/2025 अखेर रुपये 31,56,00,000 इतके आहेत. यात बऱ्याचशा ठेवी या मुदत ठेव कर्जात वर्ग झाल्याने त्या 3,33,00,000ची घट झाली. कर्ज 31/3/2023 अखेर कर्ज 21,07,00,000 होते. ते 31/3/2025 अखेर 15,53,00,000 आहे. त्यात 5,54,00,000 घट झाली आहे. गुंतवणूक 31/3/2023 अखेर गुंतवणूक 6,02,00,000 होती. ती 31/3/2025 अखेर 13,30,00,000 आहे. त्यात 7,27,00,000ची वाढ झाली आहे. ही फार मोठी तोटा 31/3/2023 अखेर तोटा 2,85,00,000 होता. तो 31/3/2025 अखेर 99,65,000 आहे. त्यात 1,85,00,000ची घट झाली. एनपीए खाते 31/3/2023 अखेर एनपीए थकीत खात्यांची संख्या 2,004 होती. 204 होती. ती आज 31/3/2025 अखेर 148 आहे. त्यात 56 खात्यांची घट झाली. थकीत कर्ज 31/3/2023 अखेर थकीत कर्ज सुमारे 15 कोटीपेक्षा जास्त होती. ती आज 31/3/2025 अखेर साधारण 8 कोटीच्या आत आहे. यात सुमारे 7 कोटीपेक्षा जास्त रकमेची खाती वसूल झाली आहे व या वसूल झालेल्या थकीत कर्जाची व्याजासह सुमारे 20 कोटी. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. सेवानिवृत्त प्राचार्य रवींद्र निंबा पाटील यांचा सेवापूर्ती व स्नेहमिलन सोहळा 31 ऑगस्ट रोजी धुळे शहरातील देवपूर येथे स्वामीनारायण मंदिर परिसरात पार पडला. याप्रसंगी विविध मान्यवरांनी उपस्थित राहून प्राचार्य रवींद्र पाटील यांना सेवापूर्तीनिमित्त सत्कार करून शुभेच्छा दिल्या. रवींद्र पाटील हे HS बोरसे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कापडणे तालुका जिल्हा धुळे येथे 31 वर्ष प्राध्यापक, मुख्याध्यापक व प्राचार्य पदांवर कार्यरत होते. अध्यापनासोबत पाटील यांनी समाजकार्यात देखील सहभाग दिला. अनेक चळवळींमध्ये ते सक्रिय होते. त्यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक व कवी रामदास वाघ हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार राघवेंद्र भदाणे उपस्थित होते. याप्रसंगी प्राध्यापक डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते गौरव ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू खलाने, माजी उपमहापौर रवींद्र पाटील सुरत, ज्ञानेश्वर भामरे, बाळासाहेब भदाणे, अविनाश शिंदे, TP शिंदे यांच्यासह शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचं संयोजन प्राचार्य RN पाटील आणि गौरव समितीतर्फे करण्यात आलं होतं. सन्मान्य ताई साहेबांनी जे मदत केली, तुमचा घर संसार सांभाळला, आज खऱ्या अर्थानं त्यांचा पण हा दिवस आहे. कारण की आजपर्यंत त्यांनी तुमच्यासाठी दिलं, आता तुम्हाला त्यांच्यासाठी हा वेळ द्यायचा आहे. इथून पुढं जो तुम्ही वेळ देणार हा तुम्ही त्यांना देणार. कारण की राजकीय, सामाजिक क्षेत्रामध्ये आपण काम करतो, आपल्या परिवाराकडे आपण दुर्लक्ष होतं. कारण की आपण नेहमी प्रगती करायची असते, काहीतरी कमवायचं असतं, काहीतरी मिळवायचं असतं, म्हणून आपण बाहेर पडत असतो. आणि त्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये आपल्या परिवारापासून आपण थोडासा वेळ आपला कमी मिळतो. मग मला वाटतं आता तुमचा रिटायरमेंटचा वेळ, तुम्ही तुमचा रिटायरमेंटचा वेळ जास्तीत जास्त प्रमाणामध्ये घरात द्या. त्याच्या माध्यमातून परिवाराच्या सोबत
शिक्षकांचा सलोखा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वाढला पाहिजे. शिक्षक म्हटले की कुठल्याही प्रकारचं मी शिक्षकांच्या प्रति माझं व्यक्तिगत मत आहे सर, की कुठल्याही गटातटाचा समाजाचा विचार एखादा शिक्षक जर उदाहरणार्थ माझ्या विरोधाच्या विचारसरणीचे असतील तरी मला त्यांच्याबद्दल विरोध वाटत नाही, कारण की शिक्षकांनी कायम समाजाला दिशा देण्याचं काम केलेलं आहे. आपण बघतो समाजामध्ये चौथा स्तंभ जरी पत्रकार असला, त्या पत्रकारांमध्ये शिक्षक, पत्रकार आणि अनेक ज्येष्ठ असे लोक असतात की ते समाज जीवनामध्ये, समाज नेतृत्वामध्ये जे जे लोक कार्यरत आहेत त्यांच्याकडे बारकाईने त्यांची नजर असते. ते समाजामध्ये कशा प्रकारचे वावरत आहेत, ते काय काय योगदान देत आहेत, त्याच्याकडे बारीक नजर ही शिक्षकांची असते. आणि शिक्षक हा फक्त एका पिढीला घडवणारा नसतो, तर उद्याच्याला एखादं नेतृत्व पुढे येत असताना त्या नेतृत्वामध्ये कुठल्या प्रकारच्या जडघडण होत असताना कुठल्या प्रकारच्या चांगल्या गोष्टी, कुठल्या प्रकारच्या कमतरता आहेत, या कमतरता सुद्धा सांगून त्याच्यामध्ये त्या कमतरता कशा चांगल्या होतील याच्या प्रकारचं काम शिक्षकांनी केलेलं आहे. माझ्या जीवनामध्ये मी या पदावर आणि या हुद्द्यावर इथं उभं राहत असताना माझ्या जीवनामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे शिक्षक लोकांचा मोठा सिंहाचा वाटा आहे, हे मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. कुठल्याही संस्थेचं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. मी महाराष्ट्र चॅनलच्या आमचा गणपती विशेष कार्यक्रमात नवजीवन इंग्लिश स्कूलचा सहभाग. मी महाराष्ट्र चॅनलच्या वतीनं सार्वजनिक गणेश मंडळांसाठी आमचा गणपती हा विशेष कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमाअंतर्गत मी महाराष्ट्र चॅनलतर्फे गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून मंडळाच्या उपक्रमांसंदर्भात माहिती जाणून घेण्यात येते. चर्चा आणि प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून मंडळाचा इतिहास आणि वाटचाल यावर प्रामुख्याने भर देण्यात येतो. मंडळातर्फे राबविल्या जात असलेल्या समाजहिताच्या उपक्रमांबद्दलचा प्रतिसाद आणि नवनवीन संकल्पना हे देखील जाणून घेण्यात येते. मी महाराष्ट्र चॅनलचे मुख्य संपादक व संचालक चंद्रशेखर पाटील हे गणेश मंडळांशी संवाद साधतात. आमच्या आजचा गणपती या कार्यक्रमात पाहूया धुळे शहरातील साक्री रोडवरील नवजीवन इंग्लिश स्कूलच्या वतीनं साजरा केला जात असलेल्या गणेशोत्सवाचा सहभाग. या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत नवजीवन इंग्लिश स्कूलचे चेअरमन, भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक हर्षकुमार रेलन, सेक्रेटरी विजय लुल्ला, संस्थेचे माजी ज्येष्ठ पदाधिकारी, मुख्याध्यापक आणि शिक्षक शिक्षिका. माजी नगरसेवक हर्षकुमार रेलन हे गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, व्यवसाय इत्यादी क्षेत्रात सक्रिय आहेत. आपल्या नगरसेवक पदाच्या कारकिर्दीत त्यांनी प्रभागात अनेक दर्जेदार विकासकामे केली आहेत. जनतेच्या समस्यांना प्राधान्य देऊन त्या सोडविणारा अभ्यासू आणि स्पष्टवक्ता लोकप्रतिनिधी म्हणून रेलन यांची ओळख आहे. भाजपा व्यापारी आघाडीच्या माध्यमातून व्यापाऱ्यांच्या अनेक प्रश्नांची सोडवणूक त्यांनी केली आहे. सिंधी समाजाच्या विविध लहान मोठ्या कार्यक्रमांच्या आयोजन नियोजनात त्यांचा प्रमुख सहभाग असतो. याशिवाय नवजीवन इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच देश, धर्म, संस्कृतीच्या उज्ज्वल परंपरांची ओळख करून त्यांना भविष्यात एक जबाबदार नागरिक घडविण्याच्या दृष्टीने संस्कारित करण्यावर हर्षकुमार रेलन यांचा विशेष भर असतो. त्यांच्या याबाबत स्कूलचे शिक्षक शिक्षिका यांना विशेष सूचना असतात. त्यांच्या काटेकोर अंमलबजावणीमुळे आज नवजीवन स्कूलचे विद्यार्थी यशस्वी शिक्षणाने परदेशातही स्थिर स्थावर झाले आहेत. स्कूलमध्ये सातत्याने नाविन्यपूर्ण बदल घडविण्याचा प्रयत्न रेलन यांचा असतो. स्कूलमध्ये साजरा होत असलेल्या गणेशोत्सवात विद्यार्थ्यांसह पालकांना देखील सामील करून घेण्यात येतं. यावर्षी स्कूलमध्ये गणेशोत्सवानिमित्त स्थापित केलेली गणेश मूर्ती ही शाडू मातीची असून ती विद्यार्थ्यांनी वर्कशॉपच्या माध्यमातून स्वतः साकारली आहे. एकंदरीतच नवजीवन स्कूल विद्यार्थ्यांच्या रूपात भविष्यातील एक चांगला माणूस घडविण्याचा प्रयत्न करते. हे सारं घडवून आणण्यात चेअरमन हर्षकुमार रेलन यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आले भैया, नमस्कार. आमच्याकडे वाढदिवस
नमस्कार, मी चंद्रशेखर पाटील. मी महाराष्ट्रामध्ये आमचा गणपती या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतो. आपण सिंचन भवनच्या मागचा जो काही परिसर आहे त्या परिसरामध्ये नवजीवन विद्या मंदिर आहे, तिथे आपण आलो आहोत आणि यांनी देखील इथं गणपतीची स्थापना केली आहे. दरवर्षी गणपती उत्सव ते मोठ्या थाटामध्ये साजरा करतात आणि विद्यार्थ्यांवरती देखील संस्कार व्हावे, विद्यार्थ्यांना आपली संस्कृती कळावी अशा प्रकारचा त्याच्यामागचा उद्देश आहे. आणि आज सकाळी जेव्हा मी इकडे आलो त्यावेळेला प्रार्थना सुरू होती, राष्ट्रगीत सुरू होतं आणि विद्यार्थ्यांनी देखील गणपतीची जी काही आरती आहे ती अतिशय सागर संगीत अशी म्हटलेली आहे. या संस्थेचे काही चेअरमन आहेत हर्ष रेलन, माजी नगराध्यक्ष देखील आहेत. ते आपण चर्चा करणार होती की नक्की हा गणपती उत्सव किंवा गणपती राया इथं आले ते विराजमान झालेत संस्थेमध्ये, त्याची काय सेवा त्यांची चाललेली असते आणि कशा पद्धतीने ते या संपूर्ण विद्यार्थ्यांना या गणपती उत्सवाची माहिती करून देतात किंवा कशा पद्धतीने साजरे करतात ती चर्चा आपण करणार आहोत. हरजी नमस्कार. नमस्कार. तुमचं मी महाराष्ट्र चॅनलच्या आमचा गणपती या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो सगळ्यांचं. धन्यवाद. गणपती आपण इथे विराजमान केलेले आहेत, काय उद्देश आहे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मिशनरीजच्या ज्या शाळा होत्या, ख्रिश्चन मिशनरीजच्या शाळा काही वर्षांपूर्वी त्या कुठल्याही प्रकारचा हिंदू सण साजरा करत नव्हत्या आणि आपली हिंदू संस्कृती मुलांपर्यंत पोहोचत नव्हती आणि ती पोहोचू दिली जात नव्हती. शाळेच्या माध्यमातून ते त्यांच्या धर्माचा प्रसार करत होते, ख्रिश्चन धर्माचा प्रसार करत होते आणि अशा प्रकारचा जो काही आरोप होता तो राजकीय पक्षाने त्यांच्यावरती केला होता. आणि मग नंतर काही लोक पुढे आले आणि या सगळ्या शाळांमध्ये बऱ्यापैकी फरक पडला आणि आता तर आपले जे काही हिंदू आहेत, हिंदूंनीच या शाळा सुरू केल्यामुळे हा प्रश्न आता मागे पडला आहे. वर्षभर जे काय आहे ख्रिश्चन मिशनरीजमध्ये त्यांच्या धर्मप्रसारासाठी जे काही कार्यक्रम होते ते कार्यक्रम केले जायचे.
पण मात्र आता त्या विषयामध्ये बदल झाले. काय आपण सांगाल? मी जो आता प्रश्न तुम्हाला सांगितला आहे की ख्रिश्चन मिशनरीजमध्ये गणपती बाप्पाचा उत्सव होत नव्हता, दिवाळी साजरी केली जात नव्हती किंवा दहीहंडी साजरी केली जात नव्हती, जे आपण पाहतो की सगळ्या शाळांमध्ये साजरी होते. काय आपण सांगाल, काय उद्देश होता शाळा चालू करण्यामागचा? सर्वप्रथम चंद्रशेखरजी आणि सचिन दादा, माझ्या नवजीवन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आपले स्वागत आहे. आज मी महाराष्ट्र चॅनलच्या मार्फत आपण आमच्याकडे आले म्हणून मी आपले आभार प्रकट करतो सर्वात अगोदर. झालं असं होतं की 1980च्या सुमारास माझे वडील सिव्हिल इंजिनियर होते आणि त्यांना असं नेहमी वाटायचं की बुवा त्यावेळी फक्त एकच मिशनरी शाळाच होती, फक्त दुसऱ्या कुठल्या शाळा इंग्लिश माध्यमाच्या नव्हत्या. कनोसा कॉन्व्हेंट ही एकमेव शाळा होती. आणि त्यांचं आपण जसं सांगितलं की त्यांचं धर्मप्रसार म्हणजे ख्रिश्चॅनिटी जी आहे ना ते शिकवत राहते. त्यांचेच सर्व सण, त्यांचे सर्व संस्कृती आपल्यापर्यंत बिंबवायचे. पण इंग्रजी माध्यमाला जर तुम्हाला जगाशी व्यवहार करायचा असेल, जगात पुढे जायचं असेल तर इंग्रजी मस्ट आहे. म्हणून आपल्याला इंग्रजी भाषाही सोडता येत नाही आणि आपल्याला धर्माचा पण आपल्याला आदर करायचा आहे. आपलं धर्म आहे, आपल्या धर्माचा आपल्याला अभिमान आहे. फक्त या एका हेतूनेच माझे वडील राधेश्यामजी रेलन सिव्हिल इंजिनियर होते. त्यांनी समाजातल्या जे सुशिक्षित उच्च शिक्षित लोक तेव्हाचे होते, आमचे डॉक्टर AD भगत होते, डॉक्टर M भगत आपले पल्हाणी होते, डॉक्टर पंजाबी सर होते, NP तनेजा होते, कॉन्ट्रॅक्टर माझे मामा आहेत ते. त्याच्यानंतर आमचे काका आहेत BG रेलन सर होते. तर या सर्व उच्च शिक्षित मंडळींनी येऊन एक हिंदू सनातन धर्माची इंग्लिश मीडियम शाळा त्यांनी ओपन केली आणि त्यांच्या मनात एक उद्देश अजूनसुद्धा होता. तेव्हा आमच्याही समाजात असं फार काही श्रीमंती वगैरे नव्हती. म्हणून त्यांनी असं विचार केला की जर आपल्याला जगाशी आपल्या मुलांनी जर कुठं बाहेर जगात जायचं असेल तर आपल्याला जो गरीबातला गरीब आहे, आता श्रीमंत तो कुठे शिकून घेईल, तो SVKमध्ये चालला जाईल, तो कुठे मुंबईला चालला जाईल, पुण्याला चालला जाईल. पण गरिबाने कुठं जायचं? मग गरिबाची मुलांनी शिकायचं नाही का? म्हणून फक्त गरीब मुलांसाठी शाळा असावी म्हणून ती ही शाळा त्यांनी स्थापन केलेली आहे. आम्ही पण इथे AC लावू शकलो असतो, आम्ही पण घोडेस्वारी शिकलो असतो, आम्ही पण स्विमिंग पूल करून घेतलं असतं. पण आम्ही तसं न करता गरिबाच्या मुलाला उच्च शिक्षण देता यावं, त्याने जगाशी स्पर्धा करावी म्हणून आम्ही आजपर्यंत त्यांचे ते विचार आम्ही आज इथे जपलेले आहेत. आपण पाहतोय की खरोखरच इंग्लिश जी काही भाषा आहे त्या इंग्लिश भाषेला नाकारून किंवा झिडकारून चालणार नाही अशा प्रकारचं एक मत इथं हर्षजींनी व्यक्त केलं आहे आणि ते अतिशय वस्तुस्थितीला धरून आहे. आपल्याला जर जगामध्ये जायचं असेल, जगामध्ये जर आपल्याला स्पर्धा करायची असेल तर आपल्याला इंग्लिश हे अनिवार्य आहे. आणि मग इंग्लिश जर अनिवार्य असेल तर मग त्याला काय केलं पाहिजे, तर त्याला कुठेतरी आपल्या हिंदुत्वाची जोड देखील दिली पाहिजे आणि ती जोड देऊन आपले जे काही विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी पुढे गेले पाहिजेत, त्यांनी जगाशी स्पर्धा केली पाहिजे, त्यांनी मोठ्या शहरात जाऊन आपलं करिअर घडवलं पाहिजे. अशा प्रकारची एक अतिशय चांगली प्रतिक्रिया आपल्याला मिळाली. आपण काय करता, आपलं नाव सांगा आणि काय उद्देश आहे, गणपती उत्सवाच्या मागचा काय उद्देश आहे? मैं नवजीवन स्कूल सेक्रेटरी विजयनुल्ला. गणपति बिल्कुल सामाजिक साथ में रखने के लिए बना गया उत्सव है. ये पुणे से शुरुआत हुआ ना? हाँ, पुणे से लोकमान्य तिलक जी ने इसको सुरुवात की है. ठीक है. तर आपण पाहतो की सगळे शिक्षक आहेत, काही संस्थेचे पदाधिकारी आहेत, ते सगळे इथं जमलेले आहेत आणि आपल्याशी ते चर्चा करत आहेत. मॅडम, आपण सातत्याने विद्यार्थ्यांशी आपला संपर्क असतो. काय आपल्याला वाटतं या गणपती उत्सवामध्ये आपण जे काही हा गणपती बाप्पा इथे विराजमान केला आहे, विद्यार्थ्यांना काय आनंद असतो, काय भावना असतात विद्यार्थ्यांची? आपल्या शाळेमध्ये जो गणपती उत्सव साजरा केला आहे ते लोकमान्य टिळकांनी जे सुरू केलेलं उद्दिष्ट आहे ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि आमचे विद्यार्थी आणि शिक्षकांचा आणि सर्व पालकांचा ह्याच्यात आम्ही समावेश करून घेत आहोत. पालकांमध्ये वर्गाप्रमाणे आम्ही समावेश करतो आणि प्रत्येक दिवशी प्रत्येक वर्गाचे पालक येऊन ते गणपतीच्या आरत्यांच्या हाताने होते. पण तिथेही आम्ही कुठेही वेळ न घालवता सकाळची जी प्रार्थना असते त्या प्रार्थनेमध्येच आम्ही आरती एक भाग त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि तेवढ्याच वेळामध्ये पहिल्या असेंब्लीच्या 15 मिनिटामध्येच आम्ही तो गणपतीचं आरतीही पूर्ण करतो आणि पालकांचा सहभागही आम्ही त्याच्यामध्ये मिळवतो आहे. आणि ह्या निमित्ताने आम्हाला सर्व समाजातल्या किंवा आमच्या पालक आहेत, विद्यार्थी आहेत, एक उत्साहाचं वातावरण इथे तयार झालेलं आहे.
आपण पाहतोय की इथं कुठल्याही प्रकारचं म्हणजे आपण जर हिंदू संस्कृती जपायची म्हणली तर मग नुसतं देवदेव करत बसण्यापेक्षा त्याच्यामध्ये वेळ घालण्यापेक्षा जो शाळेचा वेळ आहे त्या शाळेच्या वेळामध्ये आम्ही आरती उरकतो आणि ती जी काही आरती ती अतिशय सागर संगीत असते. मुलांना या आरती झाल्यानंतर प्रसाद देखील वाटण्यात येतो. आम्ही बघितलं आहे, आम्ही शोध देखील केले. आपण काय सांगाल? आपण आता आम्ही बघितलं विद्यार्थ्यांना आपण कंडक्ट करत होतात सगळं, विद्यार्थ्यांच्या काय भावना असतात, अशा प्रकारचे जे काही सण साजरे होतात त्यामुळे काय प्रतिक्रिया असतात विद्यार्थ्यांच्या असतात आणि पालकांच्या काय प्रतिक्रिया असतात? सर्वप्रथम मी तुमचा धन्यवाद करतो आपण इथे आल्याबद्दल. आणि त्याच्यानंतर आमच्या शाळेचे जे चेअरमन आहेत हर्षकुमार रेलन सर, आमचे प्रिन्सिपल व आमचे बॉडी मेंबर यांचा मी धन्यवाद करतो. मला अतिशय आनंद होतो आहे कारण की आमचे जे बॉडी मेंबर आहे ते आमच्या टीचर्सला इतके सपोर्ट करतात. कुठलाही असा एकही सण जात नाही आमचा जो करायचा नाही असा. तो इवन ईद म्हणावा, गणपती म्हणावा, त्याच्यानंतर इतर काही ख्रिश्चन वगैरे जे समाजाचे म्हणजे असं काही जयंती असतात, शिवजयंती आहे, बाबासाहेबांची जयंती असेल, सगळं टोटल 14 एप्रिल शिवजयंती, आता दहीहंडी केली आहे. म्हणजे सर्वप्रथम म्हणजे आम्हाला सपोर्ट फार येतो. आणि त्याच्यानंतर आमचा एकच भावना राहतं युनिटी. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे युनिटी. ती आमच्या स्कूलमध्ये दिसून येते कारण की प्रत्येक समाजाचा व्यक्ती आमच्या स्कूलमध्ये शिकतो. आणि सरांनी जसं सांगितलं तसंच गरीबपासून तर श्रीमंतीपर्यंत त्याच्यामध्ये भेदभाव नसतो. सगळेजण एकत्र बसतात, एकत्र येतात, एकत्र नसतात. आणि आता गणपतीमुळे आमच्या स्कूलमध्ये वेगवेगळे प्रकारचे कार्यक्रम होतात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फक्त टीचर्स नाही आरती करत, स्टुडंट आरती करत, त्यांच्यासोबत त्यांचे पॅरेंट्सही येत आहे. जसे 5वी पासून ते 10वीपर्यंत नर्सरीचे पॅरेंट्स येतात. सगळ्यात प्रथम ते येतात, पॅरेंट्स लोक येतात आणि ते हे करतात. तर मला फार आनंद होतो, मी या शाळेत काम करतो. थँक्यू. आपण पाहतोय की एक उत्साह आपण बघितलं त्यांच्या बोलण्यातनं की आम्हाला जे काही संस्थाचालक आहे संस्थाचालक प्रचंड आम्हाला मदत करतात. कुठल्याच प्रकारचा भेदभाव आमच्यामध्ये ठेवला जात नाही. आम्ही जो काही प्रस्ताव मांडला असेल तो प्रस्ताव ते अगदी हसत खेळत ते मान्य करतात. सिंधी समाज जो काय हा निर्वासित समाज आधी समजला जायचा आणि मग पोटा पाण्यासाठी ते आपापल्या परीने अनेक शहरामध्ये विखुरले गेले आणि आपले एक ग्रुप करून राहू लागले. काय आपण त्यावेळेची परिस्थिती आणि आजचा जो काय सिंधी समाज आहे काय सांगाल आपण? सर्वात अगोदर आपली चूक दुरुस्त करून देतो. आम्ही कुठल्या दुसऱ्या देशातून निर्वासित म्हणून आलेले नाही आहेत. आम्ही हिंदू धर्माच्या रक्षणासाठी जेव्हा बलिदान द्यायची वेळ आली तेव्हा ती आम्ही दिलेली आहे. जे काही विभाजनाच्या वेळा काही चुका झाल्या आहेत त्याच्यामुळे आपल्याला एक भूभाग जो होता तो आपल्याला दुसऱ्या धर्माच्या आधारे निर्माण झालेल्या देशाला द्यावा लागला. आणि आम्ही तिथं हिंदू म्हणून होतो. आम्हाला सांगितलं गेलं होतं इस्लाम स्वीकार करा, पण आम्हाला ते कदापि मान्य नाही. म्हणून आम्ही आपलं सर्वस्व सोडून आम्ही तेव्हा आता माझे व्यक्तिबद्दल बोललो तर आम्ही फार श्रीमंत होतो, ते श्रीमंत होतो. पण इथं आमच्या आजोबांनी आमच्या काकांनी गरुड हायस्कूलला ₹1.5 रोजप्रमाणे कौल फिटिंग करायचं काम केलेलं आहे. ती परिस्थिती होती, पण धर्माच्या नावाने आम्हाला काहीही त्रास झालेला नाही. आम्ही आनंदाने तो सर्व काही स्वीकारलेला आहे. आणि दुसरं राहिलं जे समाजाची गोष्ट आपण सांगितली तर आमचा समाज संस्कृतीने समृद्ध आहे. आमचा समाज जो आहे तो संस्कृतीने समृद्ध असा समाज आहे. हिंदू धर्म मानणारा आमचा समाज आहे. आणि त्यांनी मगाशी चूक दुरुस्त केली. आपल्याकडे म्हणजे अगदी रूढ अर्थ असं म्हणलं जातं की निर्वासित आहेत हे तिकडून आलेत, पण त्यांनी असं सांगितलं की या भारताच्या स्वातंत्र्यामध्ये देखील आमचं योगदान आहे. आणि आज जी काही या भारतामध्ये अर्थव्यवस्था जी काही मजबूत होते, जो काही व्यापार आमच्या थ्रू चालतो त्या व्यापाराच्या माध्यमातून या देशाची आम्ही देखील सेवा करतो. मॅडम आपण देखील आहात, काय आपण सांगाल या गणपती उत्सवाचं? काय लोक पालकांना आपण वाटतं की आपण काय सांगाल? सर्वप्रथम मी तुमच्यावाले धन्यवाद म्हणते की तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आभारी. तसेच रिस्पेक्टेड हर्षकुमार रेलन सर, त्यांनी जी हे आणि आमचे बॉडी मेंबर जे आहेत ते आम्हाला सपोर्ट करतात. त्याचबरोबर गणपती बाप्पाच्या कृपेने आम्हाला जो आशीर्वाद भरभरून मिळतो तो आमच्या वर्षभरासाठी आमच्या पाठीशी उभा राहणार. आणि आम्हाला तो बुद्धीचे प्रतीक म्हटल्यावर त्यामुळे आम्ही त्याच्याच बुद्धीप्रमाणे आम्ही आमच्या मुलांना घडवण्याचं काम करत असतो. धन्यवाद. एक महत्त्वाची प्रतिक्रिया मॅडमने दिली आपल्याला की गणपती देवता जी काय आहे ती बुद्धीची कलेची देवता देखील समजली जाते. म्हणून या शाळेमध्ये जो काही गणपती बाप्पा विराजमान झाला आहे तो आम्हाला बुद्धी देतो, बुद्धिदाता तो आहे आणि आम्हाला त्याच्यातून प्रेरणा मिळते. वर्षभर आम्ही या गणपतीच्या आशीर्वादातून आम्ही काम करतो. काय सांगाल मॅडम आपण, काय वाटतं आपल्याला? धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना. तुम्ही आम्हाला इथे बोलण्याचा चान्स दिला. मी सगळ्यात आधी आमच्या चेअरमॅन सर, बाकी स्कूलचे मेंबर्स त्यांचे मी खूप मनापासून धन्यवाद करते. कारण ते असल्यामुळे आमच्या स्कूलमध्ये विविध प्रकारचे सण
क्रीडा उत्सव सगळे साजरे होतात आणि त्यामुळे मुलांना पण छान प्रकारे कळतं की सणांचा काय अर्थ आहे. आम्ही पालकांना पण थोडं म्हणजे आरती ह्या वर्षी आम्ही पूर्ण पालकांना 1st to 10 पर्यंत त्यांनाही बोलवलेलं आहे. कोणत्याच स्कूलमध्ये असं होत नाही की पालकांना आरती वगैरे दिली जाते, बट आमच्या स्कूलमध्ये होतं. हे आमच्या सरांमुळे होतं. थँक्यू. गणपती उत्सव साजरा करत असताना सगळ्यांचा विचार केला जातो, विद्यार्थ्यांचा देखील केला जातो. नुसतं संस्था चालकच इथे आरती करत नाही किंवा शिक्षकच फक्त गणपती सेवा करत नाही, तर विद्यार्थी जे असतील विद्यार्थ्यांमधून देखील पालक जे असतील त्या पालकांना देखील आम्ही आरतीचा मान देत असतो, आरतीचा सन्मान देत असतो. आपण काय या गणपती उत्सवानिमित्त आपण आवाहन करणार लोकांना किंवा काय आपल्याला वाटतं? गणपती हा जो एक उत्सव आहे ना, याचा मागचा हेतू तर स्वातंत्र्यानिमित्त लोकांनी एकत्र यावं, जनजागृती व्हावी म्हणून हा सण साजरा केला जात होता. मी एक नगरसेवक आहे. मी धुळेकर निवासियांना एकच गोष्ट सांगेन, स्वच्छता ठेवा, कर नियमित भरा, कुठे काही चुकीचं होत असेल तर व्यक्त व्हा. आता लोकांनी काय केलेलं, व्यक्त होणे बंद केलेलं आहे. तर मी सर्वांना सांगेन, अन्याय कुठे होत असेल, कुठे चुकीचं काम होत असेल आणि धर्माचा आदर करा. आपल्या सनातन हिंदू धर्माचे जे या काही आपली शिकवण आहे त्याला विसरू नका. आपण फार लकी आहोत की आपण या हिंदू सनातन धर्मामध्ये जन्माला आलो आहोत. सर्वात प्राचीन असा हा धर्म आहे. आज आमची जी मुलं आहेत जे इथून शिकून गेलेली आहेत. काल मला अमेरिकेहून आमच्या एका मुलाने विद्यार्थ्याने एक व्हिडिओ पाठवलेला आहे की सर तुम्ही इथं सण साजरा करत आहात, आम्ही अमेरिकेतसुद्धा हा सण साजरा करत आहोत. त्याची मिरवणुकीची त्याने मला चित्र तिथून पाठवली. मला अभिमान वाटला की आम्ही त्यांच्यावर सनातन धर्माचे जे संस्कार घडवले आहेत त्या संस्काराची आम्हाला रिझल्ट मिळतो आहे. हा श्रेयांनी सांगितलं की मी त्यांना असं विचारलं की काय तुमची प्रतिक्रिया असणार आहे या सणाच्या बाबतीत. त्यांनी असं सांगितलं की तुम्ही शिस्त पाळा, कायदा पाळा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही व्यक्त व्हा. तुमच्यावर जर अन्याय होत असेल तुम्ही व्यक्त व्हा. आजकाल लोकांनी व्यक्त होणं बंद केलं आहे. मी खरं सांगतो हर्षजी, मला जेव्हा सचिनने सांगितलं की आपल्याला नवजीवन इंग्लिश स्कूलमध्ये जाऊन आपल्याला गणपती बाप्पा कव्हरेज करायचं आहे, त्यावेळेला मला जरा थोडं टेन्शन आलं होतं की अरे सगळे इंग्लिश मिडियमची लोकं असणार सगळे. मग आपल्याला ते काही म्हणजे इंग्लिश असं एवढं फराटे जर इंग्लिश येत नाही, त्यावेळेला आम्ही पण इच्छा असून देखील इंग्लिश मिडियममध्ये शिकू शकलो नाही. पण आत्ता ज्यावेळेला तुझ्याशी मी चर्चा केली त्यावेळेला आपण एवढी उत्तम मराठी बोलतात, खरोखर आपलं अभिनंदन केलं पाहिजे. उत्तम मराठी बोलले. नाही होत आहे. सर्व समाजाचे मुलं जे काय आहेत इथं सगळे शिकत आहेत आणि मी तुम्हाला सांगतो की इथं आल्यानंतर माझं टेन्शन दूर झालं. अतिशय उत्तम असा संवाद झालेला आहे. मी असं म्हणतो की या शाळेचा जो काय आहे, या शाळेचा सगळ्यांनी जो आहे तो एक संदेश घेतला पाहिजे आणि आपल्या देखील शाळांमध्ये आपले देखील सण जे काय आहेत कसे साजरे करता येतील आणि विद्यार्थ्यांपर्यंत आपली संस्कृती कशी पोहोचवता येईल याचा विचार केला पाहिजे. मी पुन्हा एकदा या न्यू इंग्लिश स्कूल जी आहे यांचा मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि अशाच प्रकारे त्यांनी सातत्याने मुलांवरती संस्कार करत राहिले पाहिजे आणि आपली जी काही संस्कृती आहे आपली संस्कृती जोपासण्याचं काम केलं पाहिजे. पुन्हा आपण एका नवीन गणपतीच्या कार्यकर्त्यांशी, नवीन गणपतीच्या भक्तांशी आपण चर्चा करणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा फक्त मी महाराष्ट्र चॅनल. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.